आज बनवली मस्त अशी चमचमीत खाऱ्या वांग्याची भाजी। ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा, खूप चवदार होते। त्यासाठी शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि वांगे घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर खोबरं आणि शेंगदाणे भाजायचे। त्यानंतर शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण सर्व बारीक करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडा गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर वांग्यांना असं कापून घ्यायचं, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून झाल्यानंतर मग त्यांना अशा प्रकारे त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा, एकदम गच्च भरायचा मस्त। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे टाकून घ्यायचे। त्यानंतर वांगे त्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचे सर्व आणि व्यवस्थित मिक्स करायचं। छान मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिटासाठी वांग्यांना झाकून ठेवायचं। आता बघा वांग्यांचा कलर किती मस्त बदलला आहे। आता आपण त्यामध्ये उरलेलं जे वाटण होतं ते टाकून द्यायचं आणि पाणी टाकायचं। पाणी एकदम खूप टाकायचं नाही, थोडंच टाकायचं। आणि बघा आपली चमचमीत खारं वांगं बनवून तयार आहे। त्यावरून मस्त कोथिंबीर टाकायची। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।